अजितदादा पवार हे आपले महाराष्ट्राचे लाडके आणि अतिशय वरिष्ठ अशा प्रकारचं नेतृत्व होतं. त्यामुळे त्यांच्या अपघाताची पूर्ण सखोल आणि नीट चौकशी झाली पाहिजे. ही मागणी काही चुकीची नाही. मी केंद्र सरकारला पत्र लिहून या अपघाताची योग्य प्रकारे चौकशी करावी असं सांगितलं होतं. त्याच्यावर केंद्रीय नागरी उड्डाण मंत्र्यांनी विशेष चौकशी गठीत करून त्या संदर्भातलं पत्र देखील मला पाठवलेलं आहे. देशामध्ये जे DG एव्हिएशन सेफ्टी आहे हे सगळ्यात मोठं ऑफिस आहे. देशात आजपर्यंत झालेल्या सगळ्या अपघातांमध्ये त्यांनीच इन्व्हेस्टिगेशन केलेलं आहे. त्यांचं इन्व्हेस्टिगेशन चाललं आहे. पॅरलली CIDचं इन्व्हेस्टिगेशन चाललं आहे. अजून DGCAचं इन्व्हेस्टिगेशन चाललेलं आहे. ब्लॅक बॉक्स जो आहे तो पूर्णपणे सापडलेला आहे. जे कम्युनिकेशन पायलट आणि ATCमध्ये होतं ते कम्युनिकेशन देखील त्या ठिकाणी डिजिटाईज असतं. त्यामुळे सगळ्या गोष्टी मला असं वाटतं की त्या ठिकाणी आहेत. तिथले जे काही नमुने आहेत ते त्यांनी नेलेले आहेत. त्याचा देखील जो काही फॉरेन्सिक आणि बाकी ऑडिट करावं लागतं ते चाललेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये मला असं वाटतं की ही जी चौकशी आहे ती चौकशी आपण पूर्ण होऊ दिली पाहिजे. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.